आजपासून सुरू होणाऱ्या दिवाळीच्या सणाच्या आपणास आपल्या परिवारास खूप खूप शुभेच्छा। दिवाळीची सुरुवात वसुबारसनेच होते। वसुबारसच्या दिवशी आपल्याला गायीची तिच्या वासरासोबत पूजा करायची असते। या दिवाळीच्या सुरुवात वसुबारसनेच होते। पहिला दिवा वसुबारसलाच लावला जातो। गायीच्या पूजनाने दिवाळीची सुरुवात केली जाते। यावर्षी 28 ऑक्टोबर वसुबारस वार सोमवार आहे। रमा एकादशी सुद्धा आहे। रमा एकादशी आणि वसुबारस एकाच दिवशी असते। हिंदू धर्मामध्ये गायीला अनन्यसाधारण महत्त्व आहे। गायीला गोमाता म्हणत असतात। गायीची पूजा जरी केली, एक प्रदक्षिणा जरी मारली तर 33 कोटी देवांना प्रदक्षिणा मारल्याचे फळ मिळत असते। या रमा एकादशीच्या वसुबारसच्या दिवशी तुमचे जवळ गोशाळा असेल तर आवर्जून पूजा करा। तुमच्या जवळपास गोटा जरी असेल तरी आवर्जून पूजा करा। जर तुमच्या घरात गायी असेल तर असं म्हटलं जातं की जिथे गायी आहेत त्या ठिकाणी विठ्ठलाचे पाय आहेत। तुमच्या घरात जर गायी असेल तर खरंच तुम्ही भाग्यवान आहात। तुम्ही गायीची सेवा करत आहात। रोज गायीची सेवा करणं शक्य होत नाही, म्हणून वसुबारसच्या दिवशी गायीची सेवा करायची असते। म्हणून आपण घरात गायी आणि वासरूची मूर्ती ठेवत असतो, म्हणून तिची विधिवत तोडकी मोडकी सेवा पूजा होईल। आजच्या व्हिडिओमध्ये वसुबारस कशी साजरी करावी त्याची माहिती आहे। घरातल्या घरात गायी वासराची मूर्ती जरी असेल तर त्याची सुद्धा पूजा करायची आहे। सर्वप्रथम तुमच्या जवळपास गोटा असेल तिथे जावा। आपल्याला गायीसाठी या दिवशी गहू आणि चण्याची डाळ खाऊ घालायची नाही। गायीला पण गूळ खाऊ घालायचा असतो। एकादशी सुद्धा आहे। गायीचा सुद्धा उपवास आहे असं म्हटलं जातं। या दिवशी गायीचा गुळाचा नैवेद्य अर्पण करायचा असतो, खाऊ घालायचं असतं। गायीची पूजा करायला जाता सर्वप्रथम गायीच्या पायावर पाणी टाकायचं असतं, हळदी कुंकू अर्पण करायचं असतं, गायीचं दर्शन घ्यायचं असतं। शक्य असेल तर गायीला प्रदक्षिण घाला, गुळाचा नैवेद्य अर्पण करा। हे सगळं करताना स्वतःची काळजी घ्या। कधी गायीकडून आपल्याला इजा होऊ शकते, ती स्वतःहून करत नाही, पण दिवसभर इतके लोक येतात, कदाचित गायीची जर लात लागली, या गोष्टी होतात, म्हणून स्वतःची काळजी घ्यायची आहे। जवळपास गोशाळा असेल तर आवर्जून जा। दिवसभरात कधीही सेवा करू शकता। भगवान बाळकृष्णाने स्वतःच गोपाल म्हणून घेतलं होतं। हिंदू धर्मात गायीची पूजा अर्चा महत्त्व मानलं जातं। प्रत्येक आईने आपल्या मुलासाठी उपवास करत असते। एकादशीचा उपवास दुसऱ्या दिवशी सोडला जातो, पण काही ठिकाणी वसुबारसचा उपवास असतो। दिवसभर तुम्ही फलाहार खाऊ शकता, म्हणजे तुम्ही काही पण ग्रहण करू शकता, आणि संध्याकाळी तुम्ही गहू खायचा नाही, म्हणून बाजरीची भाकरी आणि गवारीची शेंग हे खाऊन तुम्ही उपवास सोडू शकता। तर बऱ्याच बायका बऱ्याच ठिकाणी ही पूजा करायची प्रथा असते। उपवास करणे काही न खाणे असं नाही आहे। तुम्ही काहीही ग्रहण करू शकता, पण तुम्हाला संध्याकाळी बाजरीची भाकरी आणि गवारीची शेंग हा नैवेद्य दाखवून उपवास सोडू शकता। नैवेद्याला गूळ पण दाखवू शकता। जे पदार्थ सांगितले आहेत त्याच्यावर उपवास सोडायचा आहे। बऱ्याच बायकांच्या त्यांच्या मुलांसाठी करत असतात। या दिवशी आपल्याला गायी आणि वासराची सोबत पूजा करायची असते, म्हणून हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे। दिवाळीची सुरुवात या दिवसानेच होते। तुम्ही घरातल्या घरात पूजा करायची आहे। गोटा नाही आहे, गोशाळा नाही आहे, तरी तुम्ही गायीची तिच्या वासरासोबत पूजा करू शकता। तुम्हाला मांडणी कधी पण तुम्ही करू शकता। सकाळी करा किंवा संध्याकाळी करा। सर्वप्रथम दिवा लावून घ्यायचा आहे। दिव्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि दिव्याला प्रार्थना करायची आहे। आपल्याला तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर सर्वप्रथम गणपती बाप्पांची पूजा करायची आहे। तर आपल्याला अभिषेक करायचा असतो। तर आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे। इथे एक तांबण घेतलं आहे, त्याच्यामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती ठेवलेली आहे, आणि आपल्याला ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे। तर इथे गणपती बाप्पांची आपल्याला विड्याची पानं घ्यायची आहेत, त्याच्यावर तांदूळ ठेवायचे आहेत, आणि मग गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे। तर आपल्याला सर्वप्रथम हळदी कुंकू अर्पण करायचं आहे गणपती बाप्पांना। ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करून आपल्याला पूजा करायची आहे। गणपती बाप्पांना आपल्याला लाल फूल अर्पण करायचं आहे, दुर्वा अर्पण करायच्या आहेत।
आणि गणपती बाप्पांना आपल्याला गूळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. गणपती बाप्पांना गूळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्याला बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक करून घ्यायचा आहे. गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे. त्याच्यानंतर बाळकृष्णाच्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे. या दिवशी बाळकृष्णाच्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे किंवा एक वेळा पुरुष सूक्त पठण करायचं आहे. तर प्राचीन काळापासून हिंदू धर्मात गायीला पवित्र स्थान दिले आहे. गायीच्या ठिकाणी 33 कोटी देव मानले जाते आहे. तिला गोमाता सुद्धा म्हणतात. तिच्या उपयुक्त ओळखण्याचे तिला देवी स्वरूप मानले गेले आहे. गायीच्या थोरव्यामुळे राजा दिलीप भगवान श्रीकृष्ण यांनी गोसेवा केली. श्रीकृष्ण स्वतःलाच गोपाल म्हणून घेतले आहे. अनेक प्रसन्न दान करत असताना गोदान हे सगळ्यात श्रेष्ठ मानले गेले आहे. तर सर्व दानामध्ये श्रेष्ठ असेल तर ते गोदान. गायीला अनन्यसाधारण आहे. बाळकृष्णाच्या मूर्ती आपल्याला पुसून घ्यायची आहे एका स्वच्छ वस्त्राने. बाळकृष्णाच्या मूर्तीवर आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. तर इथे पण विड्याची पानं ठेवून आपल्याला बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे. त्याच्यावर तांदूळ ठेवायचे आहेत. त्याचप्रमाणे आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. फूल अर्पण करायचं आहे. धूप दीप ओवाळायची आहे. आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा अखंड जप करायचा आहे. बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक झाल्यानंतर जी मूर्ती आहे तर आपल्याला गाई वासराची जी मूर्ती आहे ती आपल्याला त्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. दररोज गोशाळेत जाऊन पूजा होत नाही, गोट्यात जाऊन पूजा होत नाही, म्हणूनच मूर्ती असणं महत्त्वाचं आहे. म्हणून रमा एकादशीला आणि वसुबारसच्या दिवशी आपल्याला गायीची मूर्ती आणि वासराची मूर्ती घरात घ्यायची आहे आणि घरी आणायची आहे. तर या दिवशी आपल्याला गायी आणि वासराची मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. या दिवशी आपल्याला गायी आणि वासराच्या मूर्तीवर अभिषेक करून घ्यायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला सुरुवातीला गायीच्या पायावर पाणी ओतून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला संपूर्ण गायीच्या मूर्तीवर अभिषेक करून घ्यायचा आहे. अशीच मनोभावना प्रार्थना करायची आहे. माझ्याकडे साक्षात गायी आहे, मीच माझ्या गायीची सेवा करत आहे, ही सद्भावना ठेवायची आहे आणि पूजा करायची आहे. ती स्वच्छ वस्त्राने पुसून घ्यायची आहे. ते आपल्याला विड्याची पानं ठेवायची आहेत. त्याच्यावर आपल्याला गाई वासराची मूर्ती ठेवायची आहे. हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. फूल अर्पण करायचं आहे. धूप दीप ओवाळायची आहे आणि आपल्याला 2 विड्याची पानं ठेवायची आहेत, अक्षदा ठेवायच्या आहेत आणि मग गाई वासराची मूर्ती ठेवायची आहे. ज्या घरात गाई वासराची मूर्ती आहे त्याच घरात विठ्ठलाचे पाय आहेत. संत तुकाराम महाराज म्हटले आहेत, पंचगव्य तर इतकं महत्त्व मानलं जातं. गाईच्या 5 पदार्थापासून बनलेले आहेत. दूध, दही, तूप, शेण, गोमूत्र हे अतिशय महत्त्व मानलं जातं. तर आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. फूल अर्पण करायचं आहे. साक्षात गोमाता आहे, गायीची पूजा करत आहे. काहीच येत नसेल तर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा अखंड जप करायचा आहे. माझ्या घरात गोमाता आहे, तिची जी मी पूजा करत आहे. तर आपल्याला बघा, एकादशीच्या दिवशी गायीचा सुद्धा उपवास असतो असं म्हटलं जातं. तर गायीला कोणता नैवेद्य अर्पण करायचा आहे? कुठलेही धान्य अर्पण करायचे नाही आहेत. तर आपल्याला नैवेद्याला काय अर्पण करायचं आहे? तर गूळ अर्पण करायचा आहे. गायीला नैवेद्य आपल्याला गुळाचं अर्पण करायचं आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला तुळशीपत्र टाकायचं आहे. तुळशीशिवाय देव कोणतेही
नैवेद्य ग्रहण करत नाही, बाळकृष्णांना आपल्याला तुळशीपत्र अर्पण करून घ्यायचं आहे. या दिवशी आपल्याला विसरायचं नाही आणि ओम नमः भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. जवळपास जर गोशाळा असेल तर तिथे जाऊन पूजा करू शकता. अतिशय साध्या पद्धतीने ही पूजा मांडणी करायची आहे. तर ही पूजा झाल्यावर सकाळी तुम्ही जर मांडणी करणार असाल तर दुसऱ्या दिवशी पूजा उचलायची आहे. तर आपल्याला फूल आहेत तर ते निर्मला टाकून द्यायचे आहेत. जी मूर्ती आहेत तर ते आपल्या उत्तरपूजा कशी करायची तर हे दुसऱ्या दिवशी आपल्याला उचलायचं आहे. जे फूल आहेत तर ते आपल्याला निर्मला टाकून द्यायचे आहेत. त्याचप्रमाणे ज्या मूर्ती आहेत तर ती आपल्याला जागेवर ठेवून द्यायची आहे देवघरात. तो नैवेद्य आहे तो दुसऱ्या दिवशी आपल्याला घरात सगळ्यांनी ग्रहण करू शकता. जो गुळाचा नैवेद्य आहे तो दुसऱ्या दिवशी आपल्याला ग्रहण करायचा आहे. तर आपल्या घरात लक्ष्मीचे आगमन होणार आहे. गायीची पूजा केली जाते. वसू म्हणजे काय? द्रव्य धन. त्याच्यासाठी असलेले 12 म्हणजे द्वादश. पुष्कळ ठिकाणी जसे की स्त्रिया उपवास करत असतात, स्त्रिया मुलांसाठी उपवास करत असतात, जसे की प्राणी आहेत ते सुद्धा उपवास करत असतात. या दिवशी गोडाधडाचा नैवेद्य करत असतात. या दिवशी गहू किंवा मूग खाऊ नये. ज्यांचा उपवास आहे त्यांनी तर खाऊच नये. या दिवशी बाजरी आणि बाजरीची भाकरी आणि शेवग्याची शेंग उपवास सोडायला खायचा आहे. या पद्धतीने तुम्ही जे गायी घरच्या घरी तुम्ही पूजा करू शकता. गोमाता आहे. गोमाता 33 कोटी देव मानले जातात. जवळपास जर गायी असेल तर तुम्ही नक्की जा आणि तिथे एकतरी प्रदक्षिणा मारा. मूर्ती असल्यामुळे प्रदक्षिणा मारू शकत नाही तर आपल्याला प्रार्थना करायची आहे. माझ्या घरात गायी आहे, मी गायीची उपासना करत आहे. त्या दिवशी तुम्ही पूजा म्हणजे त्या दिवशी आपल्याला गायी आणि वासराची पूजा करायची आहे. जर तुम्ही त्या दिवशी जर गेलात गोठ्यामध्ये तर तुम्ही वासराची पण पूजा करायची आहे आणि या पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे. तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.